इग्नोर करा, शायनिंग मारतोय. हे माझं घर म्हणजे आमच्या दोघांचं रेंटेड आहे. तर ह्याच्यासाठी आम्ही जवळपास 1225 पाऊंड दिलेत. आणि 2 मजली आहे. लाईक खाली रूम आहे डबल बेडवाली, आणि शुभम आणि मी या दोघांनी घेतलेली आहे. आणि आता वरचा अगोदर दाखवतो. किचन अँड सम वॉशिंग मशीन अँड ऑल, आणि एक लिव्हिंग एरिया पण आहे, म्हणजे कॉमन आहे लिव्हिंग एरिया. ह्यात 2 रूम आहेत आणि एक कॉमन बाथरूम पण आहे जे की आपण यूज करू शकतो. नंतर अटॅच बाथरूम पण आहे माझ्या रूममध्ये. हे आहे लिव्हिंग एरिया. या लिव्हिंग एरियामध्ये 2 सोफा आहेत, तिथं आपण बसू शकतो. आता हे किचनमध्ये एंटर करतोय. किचनमध्ये एंटर केल्यानंतर हा बघा गॅस. या गॅसमध्ये 3 नॉब आहेत. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर जशा आकाराचा नॉब आहे त्याच्या आकाराची फ्लेम जळते. म्हणजे आता हे पहिल्या आकाराचा जे आहे ते छोटंवालं, त्याची छोटी जळते. तसेच मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, तर तसे फ्लेम आहे. आणि इकडं वॉश बेसिन आहे. वॉश बेसिनला दोन्ही पाणी येतं, गरम थंड. आणि खाली एक वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीनमध्ये मी कपडे भिजू घातलेत आता, म्हणजे धुण्यासाठी. धुईल आता थोड्या वेळानं, ड्रेन आहेत म्हणजे. हे खाली कबर्ड दिलेत त्यांनी भांडी वगैरे ठेवायला, चाकू वगैरे. हे सगळे शेअरिंगमध्ये आहे. अजून एक फॅमिली राहते आमच्यासोबत, तर त्यांनी पण हे यूज करतात. ते मायक्रोवन, हे मिक्सर, हे कॉमन यूज करू शकतो आपण. हे माझं थोडं मटेरियल आहे इंडियामधून आणलेलं, मॅगी, काही भांडी. हे डस्टबिन आहे. आणि इथं काय एक फ्रीज पण आहे जे की आपण यूज करू शकतो. आणि त्याने दिला आहे आम्हाला की लाईक एरिया, कॉमन एरिया कुठे यूज करू शकतो. हा फ्रीजर आहे. आणि फ्रीजच्या नॉर्मल स्पेसमध्ये एक आम्हाला टब, म्हणजे एक टबसारखा एक स्पेस आहे, तो जी रिकामा आहे. आम्ही इथं आल्यानंतर फ्रोझन फूड इथे ठेवू शकतो जर आम्ही मॉलमध्ये जाऊन काहीतरी खरेदी केलं तर. हे असा लिव्हिंग एरिया आहे. लिव्हिंग एरियामध्ये त्या वाळू घातलेला आहे, ते कपडे वगैरे. हे टेबल, डिनर टेबल, लंच टेबल, ऑल दिस आपण इथं करू शकतो. हे शू रॅक. आणि इकडं ते दाखवल्याप्रमाणे कॉमन एरिया. हे स्टेप्स आहेत जे की आम्ही रूममध्ये जातो. आता मी रूम दाखवतो. तर रूममध्ये एंटर केल्यानंतर डिरेक्टली बेड आहे. आणि हा माझा मित्र आहे शुभम, लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत होता. हे माझे, हा बघा गणपती बाप्पा मोरया. हे गणपती आहेत, ऑलवेज सोबत असतात. हे झालं आपलं सामान, मेकअपवालं. बाकी एवढा एरिया आहे माझ्या रूममध्ये. हे वर माझ्या बॅग आहेत. हे कबर्ड आहे. कबर्ड सेक्शनमध्ये आहे. तर एक सेक्शन माझा, एक सेक्शन शुभमचा. ह्याच्यामध्ये कपडे ठेवलेले आहेत. काही कपडे मी धुवायला टाकले त्यामुळे कमी आहेत. आणि इथे हँगर वगैरे आहे, म्हणजे मागे जर अडकवायचं म्हणलं तर. हे टॉयलेट, तिथं सोप वगैरे ठेवू शकतो त्या लाकडाच्या कबर्डमध्ये. हे टॉयलेट एकदम स्वच्छ बेस. हे खालचं माझं आहे, वरचं शुभमचं आहे. आणि इकडच्या सेक्शनमध्ये साबण वगैरे ठेवू शकतो आपण, म्हणजे की शुभमचं आहे. माझ्या एका सेक्शनमध्येच ठेवलं आहे ते. इथं वॉश बेसिन आहे, टिश्यू वगैरे आपण इथं ठेवू शकतो. आणि हे आहे आंघोळीचं स्नानागृह, बाथरूम. हे एवढंच आहे आणि बाकी काही नाही. हा एवढा एरिया आहे जे की आम्ही वापरतो.